हॅलो, वेलकम टू एव्हरीवन. स्वागत आहे तुमचं आपल्या एक्झाम अँड प्रेप चॅनलवरती. तर जसं की तुम्ही पाहत असाल, आपण एव्हरीडे एक व्हिडिओ घेऊन येतोय आणि तुम्ही व्हिडिओचा फॉर्मॅटही पाहिलेला आहे. आपण प्रत्येक गोष्ट अशी पॉइंट वाईज चाललोय. अगदी मोठ्यातली मोठी गोष्ट सुद्धा मी अगदी अशा पॉइंटमध्ये सॉर्ट करून तुमच्या समोर मांडलेली आहे आणि हेच महत्वाचं आहे तुमच्यासाठी. आपण लास्ट लेक्चरमध्ये कॅरेक्टरिस्टिक ऑफ लर्नर्स पाहिलं होतं. ठीक आहे. मग दोन प्रकारचे लर्नर आपण पाहिले होते. एक अडोलसन्स लर्नर, किशोर वयातील लर्नर, ठीक आहे. आणि एक अडल्ट लर्नर, प्रौढ वयातील व्यक्ती, ठीक आहे. आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक आपण थोडक्यात कंपॅरिझन करूनच हे पॉइंट काढलेले आहे. ठीक आहे. म्हणजे काय आस्पेक्ट होते त्याचे, काय गोष्टी होत्या, ठीक आहे. पण आज आपण बघणार आहोत टीचिंग अँड लर्निंग फॅक्टर. तर टीचिंग आणि लर्निंग मध्ये काय काय इन्क्लुडेड आहे आणि टीचिंग लर्निंग फॅक्टर म्हणजे नेमकं ह्याच्यासाठी काय रिक्वायर्ड आहे हे आपण बघणार आहे. तर हे याचे मेन 6 पॉइंट आहेत. तर टीचिंग अँड लर्निंग फॅक्टर मध्ये तर सर्वात आधी येतो तो टीचर येतो, देन लर्नर, मग सपोर्ट मटेरियल असेल, इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीज, लर्निंग एन्व्हायरमेंट अँड इन्स्टिट्यूशन. तर हे 6 महत्वाचे पॉइंट आहेत याच्यामध्ये. तर आपण वन बाय वन करून हे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर पहिला आहे टीचर. तर आपण आतापर्यंत टीचिंग ऍप्टिट्यूडचे 4-5 लेक्चर आपण घेतलेले आहेत. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट तर कॉमन आहे की टीचर टीचर या व्यक्तीचा खूप मोठा रोल आहे. ठीक आहे. टीचर प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन स्टुडंट लाईफ ॲज स्टुडंट सॉ हिम हर अँड ट्राय टू बिकम लाईक देम. म्हणजे तुम्हीही बघा ना, आपण लहानपणी एखाद्या टीचरकडून खूप प्रभावित होऊन जायचो. तेव्हा आपल्याला असं वाटायचं की आपणही असंच बनावं. टीचर हा रोल मॉडेलचा कॅरेक्टर प्ले करत असतो आणि तुमचेही काही टीचर्स असतील जे आज पण तुम्ही त्यांची आठवण काढत असाल, तर ऑफकोर्स टीचरचा रोल खूप मोठा आहे. आणि तुम्हाला तुमच्या स्कूल टाइमचा टीचर सुद्धा अजून आठवतो का? आठवतो तर त्याच्या काहीतरी कॅरेक्टरिस्टिक आहेत, काही क्वालिटीज आहेत, लाईक वॉर्म, अफेक्शनेट, सिम्पॅथेटिक, डेमोक्रेटिक, ऑप्टिमिस्टिक, डायनॅमिक. थोडक्यात काय आहे की एक दयाळूपणा आहे, प्रेमळ आहेत, सहानुभूतीशील आहेत, पार्शालिटी करत नाहीत म्हणजे लोकशाहीवादी आहेत, ऑप्टिमिस्टिक, डायनॅमिक म्हणजे गतिमान, म्हणजे अगदी ऍक्टिव्ह आपल्या समोर राहत आहेत. ठीक आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक आपल्या टीचर मध्ये होत्या म्हणून आपण त्यांच्याशी कनेक्टेड राहायचो. ठीक आहे. अगेन काय, शुड हॅव कमांड ऑन देअर सब्जेक्ट. ऑफकोर्स आपल्याला एखादा टीचर आवडतोच कारण की त्याचं शिकवणं चांगलं असतं. त्याच्याकडे प्रॉपर कम्युनिकेशन स्किल असतो, प्रॉपर यूज ऑफ टीचिंग इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीज. म्हणजे सपोज टीचिंगसाठी कुठली मेथड आहे आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणारच आहोत की वेगवेगळ्या टाईपचे आहेत, डेमॉन्स्ट्रेशन मेथड, कन्स्ट्रक्टिव्ह मेथड वगैरे. ते मी नेक्स्ट व्हिडिओजमध्ये अगदी डिटेलमध्ये डिस्कस करेनच. म्हणजे क्लासरूम मॅनेजमेंट, म्हणजे बघा ना, काही टीचर क्लासमध्ये आले की मुलं एकदम शांत होतात आणि काही टीचर क्लासमध्ये गेल्यावर तुम्ही बघा गोंधळ चालूच असतो. म्हणजे थोडक्यात काय, क्लासरूम मॅनेजमेंट इज ऑल्सो अ बिग पार्ट ऑफ टीचर. ठीक आहे. इव्हॅल्युएटिंग स्टुडंट लर्निंग ॲज वेल. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी घडावा आणि त्याची जे काही प्रोग्रेस रिपोर्ट आहे तो एक टीचर अजून चांगलं ग्रो करण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. सो लास्टली तर मी आधीच डिस्कस केलं की टीचर आर रोल मॉडेल फॉर स्टुडंट बाय एव्हरी मीन, सो ही हॅव टू मेंटेन एव्हरीथिंग प्रॉपरली. म्हणजे त्याच्याकडे कम्युनिकेशन स्किल चांगलं पाहिजे, या क्वालिटीज हव्या आहेत. ठीक आहे. तर दिस इज फर्स्ट फॅक्टर, टीचर. ओके. आय होप तुम्हाला क्लिअर असेल. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट, लर्नर. लर्नर म्हणजे तुमचे विद्यार्थी. ठीक आहे. तर लर्नर म्हणजे काय, स्टुडंट्स. ओके. तर त्यांच्या फॅक्टर काय आहेत, इंटेन्सिटी इन लर्निंग प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. म्हणजे शिक्षण शिकत असताना तुमच्यामध्ये एक ॲग्रेशन हवंय, इंटेन्सिटी हवी आहे आणि ते काय त्यातनं काहीतरी निर्माण करण्याचं तुमचं उद्दिष्ट हवंय, जिद्द हवी आहे. तर इंटेन्सिटी खूप मॅटर करते. सर्वात महत्वाचं सेल्फ मोटिवेशन रिक्वायर्ड आहे. जसं मी लास्ट लेक्चरमध्येच आपण डिस्कस केलं होतं की अडल्ट आणि अडोलसन्स मध्ये सेल्फ मोटिवेशनचा पार्ट खूप वेगवेगळा आहे. अडोलसन्स म्हणजे जे किशोरवयीन अवस्था असते तिथं मोटिवेशन
लगेच येतं आणि लगेच जातं. पण अडल्ट लर्नर फेजमध्ये मोटिवेशन कन्सिस्टन्स असतं. कारण की इथं मोटिवेशन वेगळ्या गोष्टींसाठी असतं. तिथं तुम्ही काहीतरी निर्माण केलेलं असतं आणि तुम्हाला ते चालवायचं असतं. त्यामुळे ते मोटिवेशन असतं जसं वर्ड येत नाही. पण ठीक आहे, एक कन्सिस्टंट मोटिवेशन असतं. पुढे लर्नरमध्ये शुड हॅव सेल्फ डायरेक्शन. ऑफकोर्स तुम्हाला जे काही निर्माण करायचे, जे काही तुम्हाला बनायचंय, तर स्वतःची तुमची एक डायरेक्शन असते. अँड लर्नर शुड हॅव पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. म्हणजे लर्नरकडे काय पाहिजे? पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हवा आहे, क्युरिओसिटी हवी आहे, की प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन हवा आहे, प्रश्न विचारण्याची मेंटॅलिटी हवी आहे, एक चांगली मेंटल हेल्थ हवी आहे, इमोशनल बॅलन्स हवा आहे. ठीक आहे. तर या काही आहेत त्या लर्नर कॅरेक्टरिस्टिक आहेत किंवा एक लर्निंग फॅक्टर आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट पाहूयात. हा, सपोर्ट मटेरियल. आता टीचर झालं, स्टुडंट झालं, सपोर्ट मटेरियल म्हणजे कशाच्या बेसवर सगळं चाललंय हे. सो सपोर्ट मटेरियल प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. ठीक आहे. द मटेरियल विच सपोर्ट टीचर व्हाईल टीचिंग अँड टू स्टुडंट व्हाईल लर्निंग, त्याला काय म्हणतो आपण? सपोर्ट मटेरियल. ओके. सो डिजिटल लर्निंग रिसोर्सेस इन्क्लुडिंग पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, एज्युकेशनल कन्सेप्च्युअल व्हिडिओज, ऑडिओज, टेक्स्ट ॲनिमेशन अँड सिम्युलेशन्स. ओके. तर हे काय आहेत? लर्निंग मटेरियल. तुम्ही कधी कधी पीपीटीज वरती, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन वरती तुमचे टीचर्स तुम्हाला शिकवत असतील. ठीक आहे. किंवा शिकवलं गेलं असेल किंवा काही व्हिडिओज प्ले करून दाखवत असतील. ठीक आहे. ॲनिमेशन्स किंवा ते सिम्युलेशन्स असतात. स्पेशली सायन्समध्ये, फिजिक्समध्ये, जसं माझं स्वतःचं बॅकग्राऊंड फिजिक्स असो, सिम्युलेशनचा पार्ट खूप मोठा आहे. ठीक आहे. अगेन सम ट्रेडिशनल थिंग्स लाईक अ पोस्टर, ग्राफ. आपल्याला स्कूलमध्ये पण पोस्टर बनवायला सांगायचे किंवा ग्राफ्सच्या थ्रू आपल्याला, तुम्ही बघा ना, जिओग्राफी मध्ये ते अर्थ वरती कुठला देश कुठे आहे हे आपण पिन करायचो किंवा आपल्याला 10वी पर्यंत होत. ठीक आहे. अजून काय सपोर्ट मटेरियल मध्ये? एक्स्ट्रा प्रॅक्टिस क्वेश्चन. तुम्हाला घरी होमवर्कही दिला जायचा, तुमच्या क्विजेस घेतल्या जायच्या, आजही घेतल्या जातात. ठीक आहे. ही सिस्टीम संपणार नाही, टेस्ट घेतल्या जातात. ठीक आहे. मेनली सिलेबस बुक्स. म्हणजे हे थोडं पहिल्यांदाच यायला होतं, पण ठीक आहे. तुम्ही जे काही शिकता त्याचे बुक्स तयार करून ठेवलेले आहेत, अगदी मराठीपासून ते मॅथमॅटिक्स पर्यंत सर्वांचे. आणि प्रॅक्टिकल थिंग्स म्हणजे काहीतरी तुम्हाला समजून सांगायचं तर त्याचं प्रॅक्टिकल करून दाखवावं लागतं. तर फिजिक्समध्ये काही इन्स्ट्रुमेंट असतील, ते तुम्हाला यूज करून दाखवावे लागतात. ठीक आहे. आपण प्रॅक्टिकल करतो फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, सायन्समध्ये. ठीक आहे. सो प्रॅक्टिकल थिंग्स ऑल्सो रिक्वायर्ड टू अंडरस्टँड द सिलेबस. ओके. अगेन इट इज ऑल्सो कॉल्ड एज टीचर सपोर्ट मटेरियल. TSM म्हणतात त्याला, टीचर सपोर्ट मटेरियल. सपोर्ट मटेरियललाच एक वेगळा शब्द आहे TSM. ओके. आय होप सपोर्ट मटेरियल तुम्हाला क्लिअर असेल. ओके. हा, आता नेक्स्ट टॉपिक जो आहे हा इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीज. ठीक आहे. इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीज. सो इट इज ऑल्सो नोन एज टीचिंग लर्निंग मटेरियल. ओके. टीचिंग लर्निंग मटेरियल. तर आपण वन बाय वन करून पाहूयात. द इन्स्ट्रक्शनल मटेरियल यूज बाय टीचर to better understanding of concept of student. Okay. And it support to better attention, interest and retention. Okay. So instructional facilities मध्ये आपण याच्या आधी जर पाहिले सपोर्ट मटेरियल. ठीक आहे. फक्त सपोर्ट मटेरियल असून चालत नाही, तर ते कसं यूज करायचं ते इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीज मध्ये येतं. ठीक आहे. म्हणजे हे फक्त एक मटेरियल पार्ट आहे. ठीक आहे. पण मटेरियल पार्टला एक डायरेक्शन देऊन पुढे कसं जायचं ते इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीज मध्ये येतं. जसं की काय? इन्स्ट्रक्शनल मटेरियल मेकिंग लर्न फन. ओके. इट रेज द अंडरस्टँडिंग अँड बेटर क्लॅरिटी. ठीक आहे. म्हणजे तुमच्याकडे बुक आहे. ठीक आहे. तर तुमचे सपोज मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे. मग एक आपली एक ट्रेडिशनल पद्धत असते टीचिंगची, चला जे बुकमध्ये आहे जसं तसं शिकवणं. पण एक इनोव्हेटिव्ह वेनी जर शिकवलं गेलं तर ते तुमच्या लक्षात राहतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीज मध्ये काय, बुक तर आहे तुमच्याकडे, पण एक सिलेबसची एक कॉपी असते. सिलेबस तुम्हाला काय सांगतो? एक बेटर डायरेक्शन देतो की बाबा हे पॉइंट्स तुमच्यासाठी महत्वाचे आहेत, हे करा. ठीक आहे. सो इट इज अ कॉन्टेंट दॅट लीड टू करिक्युलम. ठीक आहे. ओके. सो
सिलेबस खूप महत्वाचा पार्ट आहे इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीजमध्ये, कारण तो डायरेक्शनचं काम करतो. ओके. अगेन काय, टीचर स्टुडंट बॉन्डिंग हा सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे. टीचर स्टुडंट बॉन्डिंग ऑल्सो प्ले इम्पॉर्टंट पार्ट. इट हेल्प स्टुडंट फॉर ओव्हरऑल ग्रोथ. तुम्ही बघा ना, ज्या टीचर सोबत तुमचं बॉन्डिंग असेल, तो टीचर तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतात. ओके. ते टीचर तुम्हाला खूप व्यवस्थित एक्स्ट्रा गाईड करतात ॲज कम्पेअर टू अदर स्टुडंट. ठीक आहे. पण तो एक्स्ट्रा गायडन्स अगदी तुम्हाला लाईफ लॉंग खूप पुढे घेऊन जाण्यासाठी महत्वाचा असतो. ठीक आहे. तुम्ही स्वतःच आठवा, ज्या टीचर सोबत तुमचं बॉन्डिंग होतं, आजही त्या गोष्टी तुमच्या कामी येतात, की बाबा तू ह्या गोष्टी कर, त्या गोष्टी कर. हे जे सांगितलं गेलंय ते इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीज मध्ये. ओके. अगेन काय, दिस इन्क्लूड बुक्स, डिजिटल पोस्टर, पॅम्पलेट्स, फोटोग्राफ्स, कम्प्युटर ग्राफिक्स, कॅल्क्युलेटर, प्रोजेक्ट्स आणि वर्किंग मॉडेल. म्हणजे ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी ह्या थोडक्यात सपोर्ट मटेरियलची गरज असते. ओके. सो सपोर्ट मटेरियल इज अ सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणा, किंवा सपोर्टिंग टाईप ऑफ इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीज. ओके. आय होप तुम्हाला क्लिअर असेल. आणि लर्निंग एन्व्हायरमेंट, सगळ्यात महत्वाचं म्हणजे वातावरण, शिकण्यासाठी लागणारं वातावरण. त्याबद्दल जास्त काही सांगण्याची गरज नाही. लर्निंग एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तुमचा एरिया, शिकण्याचा सराउंडिंग. म्हणजे बघा ना, काही जणांचा घरी अभ्यास होत नाही म्हणून आपण लायब्ररीमध्ये जातो. ठीक आहे. सो लर्निंग एन्व्हायरमेंट प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. ओके. आणि इट शुड बी हेल्दी, पीसफुल, क्लीन अँड मेनली आउट ऑफ क्राऊड. बघा ना तुम्ही, आपल्या ज्या शाळा होत्या लहानपणीच्या, त्या गावाच्या बाहेर असायच्या. मेन गावाच्या ठिकाणी, जिथे बाजार वगैरे असतो अशा ठिकाणी नसायच्या शाळा. पण आपले कॉलेजेस एकदम सिटीच्या आउटसाइड असतात. ठीक आहे. तर हे यासाठी असतं की पीसफुल वेदर तिथे क्रिएट व्हावं. ठीक आहे. हेल्प टू स्टुडंट टू गेन नॉलेज विदाउट एनी डिस्ट्रॅक्शन. ठीक आहे. म्हणजे जिथं काहीच डिस्ट्रॅक्शन नाहीये, गाड्यांचे आवाज नाहीत, अशा ठिकाणी खूप चांगलं एक लर्निंग एन्व्हायरमेंट क्रिएट होऊ शकतं. ठीक आहे. आणि तुम्ही मोर कन्स्ट्रक्टिव्ह वेनी शिकू शकता. ओके. अँड द लास्ट वन, इन्स्टिट्यूशन. आता इन्स्टिट्यूशन शिवाय तर तुम्ही शिकणार कसे? तर इन्स्टिट्यूशनचा रोल म्हणजे सगळ्यात प्रायमरी रोल तर इन्स्टिट्यूशनचाच आहे. ठीक आहे. इन्स्टिट्यूशन प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन लर्नर्स लाईफ. ठीक आहे. ॲज इट प्लेस ऑफ लर्निंग, सो इट शुड बी लोकेटेड ॲट पीसफुल प्लेस. इन्स्टिट्यूट तुमचं जर शहराच्या अति गोंगाटाच्या ठिकाणी असेल, तर तिथं इट इट मे बी तुम्हाला डिस्टर्बन्स होऊ शकतो. त्यामुळे इन्स्टिट्यूशन पीसफुल असणंच गरजेचं आहे, एका पीसफुल प्लेसमध्ये असणं गरजेचं आहे. ठीक आहे. अगेन, द क्वालिटी ऑफ इन्स्टिट्यूशन फुलफिल्ड विथ एव्हरीथिंग लाईक कॉलेज ग्रेड, रँक अमंग द कॉलेजेस. ठीक आहे. म्हणजे तुम्ही बघा ना, ऍडमिशन घ्यायला गेला तेव्हा तुम्ही काय काय पाहता, ग्रेड पाहता, रँक पाहता. ठीक आहे. म्हणजे कॉलेज चांगलं आहे का बाबा, एरिया कसा आहे कॉलेजचा, पुण्यात कितवा नंबर आहे, खूप साऱ्या गोष्टी पाहताच ना, तर पुण्यामधले असाल तुम्ही तर. ठीक आहे. अगेन काय, ग्रेड गिवन टू कॉलेज बाय नॅक. आता हे जे नॅक आहे, NAAC, नॅशनल असेसमेंट अक्रेडिएशन काउन्सिल. ठीक आहे. हा लॉंग फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा, का तर असे लॉंग फॉर्म तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात. तर नॅक ही एक कमिटी असते, दर 5 वर्षांनी कॉलेजला इव्हॅल्युएट करते, आणि हे कंपल्सरी प्रत्येक कॉलेजला ह्या नॅक कमिटीच्या अंडर अंडर जावंच लागतं. नाहीतर ऍडमिशन फॅसिलिटी बंद होऊन जाते आणि कॉलेज बंद पडतं. त्यामुळे नॅकला सामोरे जावंच लागतं कॉलेजला. ठीक आहे. तर नॅक काय करतं, इन्स्टिट्यूट एनहान्स आहे का, व्यवस्थित आहे का, सगळं चालतंय का, स्टुडंटला प्रॉपर सगळ्या गोष्टी दिल्या जात आहेत का, कॉलेजमध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार, की मुलांनी कुठे कुठे पार्टिसिपेट केलंय, किती गोल्ड मेडलिस्ट आहेत, या सगळ्या गोष्टी नॅक इव्हॅल्युएट करतात. याची एक कमिटी येते कॉलेजवरती, आणि सगळ्या गोष्टी, त्याचे काही क्रायटेरिया आहेत, टोटल 7 क्रायटेरिया असतात नॅक मध्ये. ओके. तर त्याच्यामध्ये सगळं पाहिलं जातं, की अगदी लो लर्नर स्टुडंट पासून हाय लर्नर पासून ते कॉलेजच्या बिल्डिंगला कुठला कलर मारलाय, कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, सगळं सगळं ह्याच्यामध्ये पाहिलं जातं. किती टीचर शिकवतात, किती रिसर्च पेपर काढलेत, सगळे नॅक मध्ये पाहिलं जातं, आणि त्याच्यानुसार कॉलेजला ग्रेड दिला जातो. ठीक आहे. तर नॅक मध्ये ग्रेड A++ आहे, सॉरी A+A,
किंवा B+, B++. जर एक A+ वाला जर कॉलेज असेल तर सगळं टॉपचं असेल, त्यांच्याकडे रिसर्च इन्स्टिट्यूट पण असणार आहे. ठीक आहे. तर जास्त काही बोलायला नको. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल. अगेन काय, गुड ऍडमिनिस्ट्रेशन अँड एक्सलंट टीचिंग स्टाफ अँड गुड फॅसिलिटी शुड गिवन टू द स्टुडंट. ठीक आहे. तर हे काही इन्स्टिट्यूशनचे महत्वाचे पार्ट आहेत. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे क्लिअर झालेलं असेल. सो नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण पुढचा टॉपिक पाहूयात. ओके. त्याच्यामध्ये आपण CBT, मूक असेसमेंट, स्वयं वगैरे हे पॉईंट डिस्कस करूयात. ठीक आहे. आय होप तुम्हाला क्लिअर असेल. थँक्यू.